जय श्री रामकृष्ण हरी. पावसाळा चालू आहे आणि खूप छान वातावरण झालं आहे. अशा वेळेला सारखं काही ना काही खायची इच्छा होत असते. तर मी चुरमा लाडू बनवले त्याचा व्हिडिओ टाकलेला होता. चकल्या बनवल्या त्याचा व्हिडिओ टाकलेला होता. आणि मी शंकरपाळ्या पण बनवलेल्या गोड, पण त्याचा व्हिडिओ मी बनवू शकले नाही काही कारणाने. तर आज मी पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवला ते मी दाखवते. इथे मी अर्धा किलो पोहे आणलेले पातळ चिवड्याचे, आणि ते कोरडे असे भाजून घ्यायचे. एक 10 मिनटं तरी छान भाजायचे कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅसवरती. आणि कंटिन्युअसली मिक्स हलवत राहायचा चमचा, नाही तर मग खाली करपू शकतं. मीडियम गॅसवरती मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले. आता याची फोडणीमध्ये मी हळद, मोहरी, लसूण, कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे मी, हिरवी मिरची, धणे जिरे पूड आणि शेंगदाणे पहिले मी तळून घेतले. मी धणे जिरे पूड टाकली, परंतु व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही. मी ते व्हिडिओमध्ये कॅमेरा चालू करायची विसरले. तर तोपर्यंत मी धणे जिरे पूड टाकलेली. शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे. मोहरी तडतडू दिली मस्त अशी. कढीपत्ता, लसूण आणि मिरची हे सगळं टाकून मस्त तळून घ्यायचं. त्याचा कुरकुरीत आवाज येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं. जर हे नरम राहिलं, मऊ राहिलं तर चिवडा मऊ होऊ शकतो. आणि पावसाळ्यात तर याची नक्की खबरदारी घ्या की ते चांगलं तळलं गेलं पाहिजे. बघा, लालसर असं छान असं कुरकुरीत आवाज येतो जेव्हा आपण चमच्याने हलवतो तेव्हा. तर माझं इथे झालेलं हे तळून फोडणीचं साहित्य. आणि त्याच्यानंतर मी हळद टाकते. हळद आधी टाकली तर करपण्याची शक्यता असते ते सगळं भाजेपर्यंत. आता मी पोहे भाजून घेतलेले आणि शेंगदाणे टाकले. त्याला मस्त असं मिक्स करायचं. त्याच्यानंतर चिरमुरे टाकते आणि सगळं चिरमुरे टाकून पुन्हा एकदा मस्त मिक्स करायचं. बरं, एकदा चिरमुरे टाकले. मी चिरमुरे भाजून नाही घेतले. चिरमुरे एकदा त्याच्यामध्ये टाकले की गॅस लो मिडियमवरती ठेवायचा आणि मस्त असं मिक्स करत राहायचं. कायम चमच्याने हलवत राहायचं एका मिनटाच्या इंटरवलने. आणि असे कुरकुरीत चिरमुरे होईपर्यंत ते मिक्स करत राहायचं, हलवायचं चमच्याने. तर तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेला आहे. आणि चमच्याने हलवूनच थंड करायचा आणि मगच डब्यात भरायचा. तुम्ही पण असं करून बघा. मीठ आणि धणेजिरी पूड मी टाकली, परंतु कॅमेरा तेव्हा ऑफ होता, त्यामुळे दिसलं नाही याच्यामध्ये. तर अशा प्रकारे चिवडा बनवून बघा, खूप इझी आहे.